या ठिकाणी गाता गाता मी विसरून गेलो, तसं विसरलो नव्हतं, मग गाता गाता मध्येच मी जय भीम घालायचं विसरलो. मॅडम जय भीम. क्या बात है. बाबासाहेबांची जयंती बंधूंनो, या जगामध्ये एकच महापुरुष आहे की ज्याची जयंती 3 महिने चालते. मध्ये पावसाळा नसता तर 6 महिने चालले असते. कारण माझ्या बाबासाहेबांची कीर्ती या भारतातच नव्हे तर साऱ्या जगात पसरलेली आहे. माझ्या बाबासाहेबांची कीर्ती या भारतातच नाही तर साऱ्या जगात पसरलेली आहे. आणि त्या इंग्लंडच्या ओल्हर हॅम्प्टन जिल्ह्यात सुद्धा भीमनगर नावाची वस्ती आहे. इंग्लंडच्या ओल्हर हॅम्प्टन जिल्ह्यात. आणि इथली जयंती तर मी खूप दिवसापासून विचार करत होतो. मल्हारी आणि आमच्या मल्हारीची तर इच्छा होती नेहमी म्हणायचं, अरे आमच्या एरियात कार्यक्रम करायचा आहे. म्हणलं बघा तुमच्या कार्यकर्त्यांना कधी आठवण आली तर आली, ती या वर्षी आलीच वा. कारण मुंबईमध्ये एकमेव असं स्थळ आहे का जिथं कलाकाराचा घामटा काढला होता. म्हणजे घामटा नाही तर चळवळीची गाणी ऐकणारा हे नगर आहे. आणि म्हणून मला इच्छा होती, मी खरं तर सकाळी 6:30ला कार्यक्रम संपला तरी पण इथं जी ऊर्जा नव्हती तर म्हणलं मला आवाजच बसतो का म्हणलं. आता मॅडम पण सकाळी फ्लाईटला आल्या, कुठून त्या उडत आल्या, मी रस्त्यात मी पळत आलो. त्याचाही नागपूरला कार्यक्रम होता. आणि इथली पोरं कशी आहे, मॉनिटरला ताबलं ते जरा मॉनिटर दोघांचा सेल्फ. क्योंकि ये शेर सुनो भैया, एक शेर सुनो बहुत अच्छा. माझ्या माय मावलीनो, अरे बाबासाहेबांचा जन्म झाला. अरे देशामध्ये 23 कोटी देव होते, आम्ही चमत्कारच बघितले. कुठं बघितले? पुस्तकात, टीव्ही, कुठून ऐकले. माझ्या बाबासाहेबांनी जन्म घेतल्या घेतल्या चमत्कार केला. अरे मेरे भीम ने आंख खुली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने आंख खुली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जुबान खोली हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने किताब खोली हर कोई विद्वान बन गया. अरे मेरे भीम ने सिर्फ कलम खोली तो इस देश का संविधान बन गया. मेरे भीम ने कलम खोली तो हर कोई विद्वान बन गया. अन्यायाने चेतणारा उदाहरण भीम होता. क्रांतीने पेटणारा तुफान भीम होता. अरे दुबळ्याला रक्षणारा दयावान भीम होता. आणि वैर्याला नमविणारा असा बलवान भीम होता. बलवान भीम होता. क्या बात आहे. म्हणून काय म्हणायचंय, इथली जयंती काय म्हणते बघा. अरे ही जय भीम वाली
जय भीमवाली भीम जयंती कराय रामली ही जय भीमवाली पोर ही जय भीमवाली पोर ही जय भीमवाली पोर भीम जयंती कराय नित्यानंद नगरची आणि या घाटकोपरची भीम जयंती घाटकोपरची भीम जयंती मी मगाशी बोललो मुंबईमध्ये हा एकमेव स्टेज आहे आणि पूर्ण घाटकोपर मध्ये तरी हाच स्टेज म्हणावा लागेल जो दिवसभर जयंती चालते म्हणून मी घाटकोपर नित्यानंद नगर पण म्हणत नाही घाटकोपर मुंबईमध्ये घाटकोपरची भीम जयंती या घाटकोपरची भीम जयंती आख्या मुंबई मध्येच जय भीमवाली पोर ही जय भीमवाली पोर भीम जयंती कराय राम कांसाबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाची भेट आलेली त्यांचंही म्हणणं आहे ही जय भीमवाली भीम जयंती कराय घाटकोपरची भीम जयंती या घाटकोपरची भीम जयंती आख्या मुंबई मध्येच गाजली जगताप साहेब मी मागाशी बघितलं आरपीआयचे बीजेपीचे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते करून लांबर भीमाची करती काम रे अरे भीमाची करती काम रे मग आज गटतटवाली साली आज गटतटवाली साली एका ताटात जेवायला लागली जय भीमवाली भीम जयंती कराय भगवान साबळे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आदरणीय मनोजी लोंढे याच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट घेऊ शेअर सुना भैया
बाबासाहेबांची जयंती कुठे गाजली जाते? अरे जन्नत की बाहर आ गई इस गुरु गुलिस्तान में, जन्नत की बाहर आ गई इस गुरु गुलिस्तान में। शेर आवडलं तर नक्की टाळे वाजवा। अरे जन्नत की बाहर आ गई इस गुरु गुलिस्तान में, अरे मुर्दे भी जिंदा होते हैं सुनसान सी कब्रिस्तान में। चर्चा यहाँ है, चर्चा वहाँ है, इंग्लिस्तान में अजी मनाया जाता है भीम जयंती दिन अक्सर पाकिस्तान में, अक्सर पाकिस्तानात सुद्धा बाबासाहेबांची जयंती साजरी होते म्हणून हा सोहळा बंधू भावाचा गाज धमाका घाटे कोपरचा। हा सोहळा बंधू भावाचा गाज धमाका घाटे कोपरचा। शाहू आणि भीमाची संयुक्त जयंती, शिवशाहू आणि भीमाची चौकात चौकात बॅनर लागली। या घाटकोपरची भीम जयंती अख्ख्या मुंबई मध्येच गाजली। मंदाताई तांबे यांच्याकडून पुन्हा 100 रुपयाची भेट आलेली। एकच तासाची परमिशन मिळाली एका पार्टीला। नाचती नाचती भीमाची नाचती भीमाची बाळ जयंतीला रानो माळ। नाचती भीमाची बाळ जयंतीला रानो आदरणीय महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी सुनीलजी खरे लिहितात, आज सुनीलच्या गाण्यावरती पोर भीमाची नाचायला लागली। घाटकोपरची भीम जयंती अख्ख्या मुंबई मध्येच
धन्यवाद. जाऊया.